हिस्ट्रीच्या डे 4 मध्ये 1857चा उठाव, शेतकरी चळवळ, आदिवासी आणि कामगार चळवळ, दुष्काळ आयोग आणि समाज सुधारक. ठीक आहे. सायन्समध्ये बायोडायव्हर्सिटी सुरू केलेला आपण ॲनिमल क्लासिफिकेशन प्लांट. करंट अफेअर्समध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये काउंटिंग फिगर्स. ठीक आहे. यावरची टेस्ट आता आपण पाहूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन, 57चा उठाव, शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ आणि कामगार चळवळ. म्हणजे मॅक्सिमम जे मुवमेंट आहे आपण या पेपरमध्ये कव्हर केलेले आहे. फक्त क्रांतिकारी चळवळ उद्यासाठी ठेवलेली आहे ना. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, झाशीची राणीबद्दल सर्वांना माहिती आहे. सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असं वाक्य म्हणणारा स्वतः कोण होता? इंग्रज. ठीक आहे, ह्यू रोज. ठीक आहे, यांनी हे विधान केलेलं होतं. मागे मूवी पण आला होता मणिकर्णिका. ठीक आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 2, इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानाला इथे प्रामुख्यानं गोल झाला पाहिजे? नाही तर केले तर सर्वच. मी जर असतो तर पेपर सेटर ए वरील सर्व केलं असतं आणि तुम्ही ट्रॅप झाले असता. विचारलं काय आहे की डलहौसीनं कोणत्या संस्थाला गैरकारभाराच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि त्याच्या ज्या सक्सेशन पॉलिसी होत्या त्याच्या प्रामुख्यानं 2-3 होत्या. म्हणजे गैरकारभार म्हणा किंवा मग युद्धाचं आक्रमण म्हणा किंवा इतर कारणे, अशा 3 आधारावर तो हस्तंगत करत होता. त्यामध्ये तुम्हाला कोणतं कारण विचारलंय? गैरकारभार. मग तेच उत्तर द्या फक्त. गैरकारभाराच्या भरोसा अवध किंवा अयोध्या. आन्सर ऑप्शन 4 फक्त ड. ठीक आहे. कोणीही इथे मग सातारा, नागपूर, झाशी ऑलरेडी हे सर्वच आहे. परंतु प्रामुख्यानं गैरकारभाराचा निमित्त पुढे करून कुठं केलं आहे? कोणतं केलेलं आहे? अयोध्या. ठीक आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन फक्त डी असणार आहे. होमवर्क आहे तुम्हाला, समाधान महाजन सरांच्या पुस्तकातच आहे, नाही तर कोळंबे सरांच्या पुस्तकात, की जे काही डलहौसीचं खालसा धोरण आहे त्याचे 3 वेगवेगळे आयाम कोणते. कोळंबे सरांचं जर पुस्तक असेल तर त्यात व्यवस्थित दिलं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 3, ऑलरेडी तारीख पुढे मी एका क्वेश्चनमध्ये विचारली आहे. 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला? कोणता आहे? अलाहाबाद. अलाहाबाद वगैरे. क्वेश्चन नंबर 4, 57च्या उठावात शिंदे व निजामा यांनी भाग घेतला असता तर मग असा हा गव्हर्नर जनरल म्हणाला. कॉमन सेन्स होता सीएस, की 57च्या उठावाच्या दरम्यान कोण होता गव्हर्नर? लॉर्ड कॅनिंग. आन्सर ऑप्शन 4 100%. क्वेश्चन नंबर 5, आता क्वेश्चन नंबर 5च्या अनुषंगाने तुम्हाला होमवर्क आहे की 57च्या उठावाबद्दल कोणी काय म्हटलं. 8-10 आहे व्यक्ती म्हणणारे आणि त्यांनी काय म्हटलंय, दोन्ही आवश्यक आहे. आयदर वन लाईनर क्वेश्चन इन किंवा अशा टाईपचा जोड्या लावा लागेल. तर लक्षात घ्या, बेंजामिन डिझराई ऑलरेडी आयोगाचा PYQ आहे आणि एकमेव व्यक्ती आहे ज्याने राष्ट्रीय उत्थान म्हटलेलं आहे. न ते युजली सर्व इंग्रजांनी टीकाच केलेली आहे. यानं म्हटलं आहे नॅशनल अराइजमेंट, राष्ट्रीय उत्थान. कोण म्हटलंय? बेंजामिन डिझरायली. हा PYQ आहे. स्टॅनले वॉलपार्ट, लष्करी वंडापेक्षा अधिक परंतु प्रथम स्वातंत्र्यापेक्षा. नंतर सरदेसाईचा आहे 57 सालचा शोभ आणि सेन आहे धार्मिक संघर्षाचे रूप. म्हणजे 4 3 1 2. आन्सर ऑप्शन 4. सरदेसाईचं लक्षात ठेवता, 57 सालचा शोभ, शोभ पाहिजे होता. क्वेश्चन नंबर 6, होमवर्क आहे की 57च्या उठावाबद्दल कोण काय म्हटलं. ठीक आहे, ते व्यवस्थित करून ठेवा. 57च्या उठावात ब्रिटिशांना मदत करणाऱ्या पुढील व्यक्तीपैकी विजोड व्यक्ती ओळखा. कोण असेल? विजोड आहे यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला, बाकी सगळे फितूर होते, असं लक्षात ठेवा. औंधच्या बेगम यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला, बाकी सगळ्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला. कोण मग? सर्व सालार जंग, जंग बहादूर, दोस्त मोहम्मद, बाकाबाई. ठीक आहे, यांनी सगळ्यांनी इंग्रजांना मदत केली, ब्रिटिशांना. आणि औंधच्या बेगम फक्त त्याला अपवाद आहे. महत्वाची भूमिका बजावलेली होती. कोणते कोणते आहे मग? वाचलं असलं पाहिजे. आपण जर वाचलं जनरली की 57च्या उठावाच्या वेळी इंग्रज कोणत्या कर्तबगार सेनानी, तर लक्षात आलं पाहिजे की विल्यम डिग्बीचा आणि 57च्या उठावाचा काही संबंध नाही. विल्यम डिग्बी नंतर येतो, तेव्हा 1885 नंतर येतो पिक्चरमध्ये. 57च्या उठावामध्ये नील होता, हॅवलॉक होता, ऑट्रम आहे, कुठेतरी कॅम्बेल वाचलाय आपण कानपूरसाठी. मग 100% विल्यम. आणि इथे वरील सर ऑप्शन नाही आहे, हे विशेष. मग याच्यामधलं मॅक्सिमम घेऊन जायचं आन्सर ऑप्शन 3 ब क. पुढे क्वेश्चन नंबर 8, कोण म्हटलंय असं? TR होम्स. लक्षात ठेवा, होम्स याने संस्कृती आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे 57चा उठाव. रानटी हा शब्द सुद्धा TR होम्सच वापरलाय. ठीक आहे.
संस्कृती आणि टोळीवाद असा संघर्ष याचा दृष्टिकोन होता. पुढे 9. कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली 1857च्या उठावानंतर? कोणता आहे? सेक्रेटरी फॉर स्टेट ऑफ इंडिया. त्याचा पगार मात्र भारतीय तिजोरीतूनच होत होता, लक्षात ठेव. पुढे 57च्या उठावामध्ये कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही? कोणते संस्थानिक तटस्थ राहिले, त्यांनी मदत केली नाही बंडवाल्यांना? सर्वच आहे. शिंदे होळकर, हैदराबादचा निजाम, पतियालाचा जिंद ग्वाल्हेर आणि कपूर शाह. आन्सर ऑप्शन वरील सर्व. क्वेश्चन नंबर 11. हा क्वेश्चन बघा दोनदा येऊन गेलाय, एकदा राज्यसेवा मेन्सला आणि एकदा तुमच्या कंबाईनला. मी एकदा चुकला असेल माझा, पण दुसऱ्यांदा मी आवर्जून पाठ केलं होतं. तर बागल नावाचा एक मित्र होता, ठीक आहे. पंढरपूर, क चं उत्तर एकाच ठिकाणी आहे, ठीक आहे. अन्नू नथू मुंबई, बवन जुमाल खान सातारा, यदू बागल पंढरपूर आणि पांडू भोरजी नगर. तर एकदा आयोगानं पांडू भोरजी इथं अहमदनगर दिलाय, एकदा जो प्रश्न विचारला, बाकी काहीच बदललं नाही, ठीक आहे. म्हणून पाठ करून ठेवा, येऊ शकते की 58 मध्ये अंदमानला पाठवलेल्या व्यक्ती अधुरा असं काहीतरी आहे, अजून एका ठिकाणी जोड्याला आलेला आहे अधुरिया असं काहीतरी आलाय तो क्वेश्चन, ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 12. सांगा कोण आहे ते? गुरखे आणि शीख. एक्झॅक्टली, गुरखे आणि शीख यांचा उठाव चिटून टाक, कारण त्यांना यांचा सहाय्य मिळाले होते. मराठी तर बिलकुल नसणार, मग शीख आणि राजपूत की गुरखे आणि शीख? पुढे 57च्या उठावात कोण सहभागी होते? कोण कोण आहे? जिनत महाल बेगम आहे 57च्या उठावात. यस. सावंतवाजी रामचंद्र शिरसाट आहे. खान बुद्ध बहादूर रोहिला सुद्धा आहे, म्हणजे अ ब क. यस, आन्सर ऑप्शन 1. नसरत शाह नाही. वरील सर्व ऑप्शन नाही देत आयोग, तेवढी काळजी घेते तुमची, ठीक आहे. की आयोग वरीलपैकी सर्व दिलं असतं तुम्ही ट्रॅप झाले असता. तुम्ही नसरत शाह वाचलं नाही तरी बा इतिहास आहे वाचून घेऊन घेतलं असतं, पण आयोगाला अपेक्षित आहे का तुम्ही जे वाचलं त्याच्या आधारावर द्या उत्तर. तर आपण वाचलं आहे सावंतवाईचे रामजी शिरसाट महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं, खान बहादूर खान रोहिला, जिनत महाल बेगम. पुढे द ग्रेट रेबिलियन कोणाचं आहे पुस्तक? अशोक मेहता. पाठ करून ठेव. पुढे आता 1857चा उठाव, तिथे भारताचं नेतृत्व आणि इंग्रजांचं नेतृत्व हे दोन्ही करून ठेवा. हे होमवर्क आहे आजचं, की 57च्या उठावाच्या वेळीस भारतीयाचं नेतृत्व त्या ठिकाणी कोण केलं आणि इंग्रजाचं नेतृत्व त्या ठिकाणी कोणी केलं. आता ह्या जोड्याला वाय इंग्रजांचं नेतृत्व कर, उद्या जाऊन म्हणजे आलेलं आहे रादर काय की भारतीयाचं नेतृत्व कानपूरमध्ये कोण केलं, वन लायनर विचारला जाईल. तर कानपूर क क कॅम्बेल, झाशी कोण आहे? ह्यू रोज, बनारस कर्नल नील, दिल्ली आहे हॉडसन. तर दिल्ली लक्षात ठेवायचा हॉडसन आहे. हॉडसन हॉडसन हॅवलॅक नाही, हॉडसन. हॉडसन आणि बे हे दोन आहे दिल्लीला, ठीक आहे. कानपूरला कोण आहे? काका म्हणजे कॅम्बेल, असं लक्षात ठेवा. झाशीचं तर माहितच आहे आपल्याला, कोण आहे? ह्यू रोज. काय येतं उत्तर याचं? 3-1-2-4. पुढे 16. 57च्या उठावानंतर कोणत्या तारखेस? यस, 1 नोव्हेंबर 1858, ठीक आहे. इथे आहे का कोणी चुकवलेलं? प्लीज, ठीक आहे, गडबड करू नका, पहिलेच ऑलरेडी प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. पुढे 36चा अखिल भारतीय किसान सभा फैजपूर अधिवेशन. इथे प्रामुख्याने हे लक्षात ठेवता की किसान अधिवेशन हे मात्र दुसरं होतं, पहिलं ऑलरेडी आधी भरलेलं होतं कुठे? लखनौ या ठिकाणी. त्यामुळे हे फैजपूरचं जरी ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन असलं तरी येथे होणारं किसान अधिवेशन इथे दुसरं होतं, आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? एन.जी. रंगा. ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले मग? लखनौ. हे पाठ ठेवा, रिव्हिजन झाली पाहिजे याच्यावर. पुढे 19. अगेन एन.जी. रंगाचा आहे. इंडियन पिजन्स इन्स्टिट्यूट यांच्या संदर्भात नाव विचारलं तर एन.जी. रंगा. 1933 निद्रो बोलू. 20. ज्यांचा बरोबर आला ते बरोबरच आहे ट्रॅकवर. मग वरील सर्व एक ऑप्शन नाही आहे म्हणून सोपा गेला असेल. संन्यासी, चुआर, कोलाम, संतालाचा बंडा समावेश होता बंगालमध्ये. बंगालमधलेच या वेगवेगळ्या आदिवासी ट्राईब्स आहे, ठीक आहे. कान्हू आणि सिद्धू भावांनी संतालाच्या बंडाचे नेतृत्व केले. यस, संथाळ आयोगाचा PYQ आहे, विचारलाय राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये, रिकामी जागा विचारला होता. यांनी जे आहे संतालाच्या बंडाचे नेतृत्व केले, सिद्धू आणि कान्हू.
थर्ड, तीरथ सिंहने खासीच्या बंडाचे नेतृत्व केले. हा जोड्या लावाला क्वेश्चन आलेला आहे. इथं विचारलं होतं, इकडे खासी, इथं होतं तीरथ सिंग. म्हणजे हा उद्या जाऊन जोड्या लावाचा काय केलाय, मल्टी स्टेटमेंट केलेला आहे. त्याच्यामुळे डी सुद्धा बरोबर आहे. बंकिमचंद्र चॅटर्जींनी आनंदमठ, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. पण संताळाचे बंड आहे का, संन्याशांचे बंड आहे. इथे इल्युजन होता, तो जसा मागे होता ना 1818 1888, तसा इथे तुम्हाला बरोबर यायला पाहिजे होता. हा आत्ताचा मेन्सचा क्वेश्चन आहे, आत्ता रिसेंटची जे मेन्स आली. ठीक आहे, मग याचं उत्तर ए सी डी बरोबर आहे का. अच्छा, किती जणांचा चुकला, काय वेगळं केलं तुम्ही ते विचार करा. कारण की वेगळं करण्यासारखं पहिला मुद्दा नव्हताच डाऊट घेण्याचा. जेव्हा मल्टिपल ट्राईब्स देत आहे बंगालामध्ये, तर मग ठीक आहे, बरोबर असेल. मग दुसरा मुद्दा कांडो व सिद्धू, हा तुमचा PYQ पाठ पाहिजे होता. तिसरा तीरथ सिंग खासी PYQ होता. म्हणजे या क्वेश्चनमध्ये चुकवण्याचा स्कोप नाही आहे. जर क्वेश्चन चुकवला याचा अर्थ PYQ आपले क्लिअर नाही आहे. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन सोडवायला पाहिजे. आन्सर ऑप्शन आहे 4. पुढे 21 नंबर, गोंड आणि कोण आहे, आप्पासाहेब भोसले. गोंड व इतर आदिवासीच्या जमात प्रमुखांना एकत्र आणून 1718 मध्ये कोणी लढलेला आहे, आप्पासाहेब भोसले, नागपूर. मुंडा समितीचे, घटना समितीचे हे सदस्य, स्टारकर हा क्वेश्चन 22 नंबर, फॉरेस्ट मधला आहे हा क्वेश्चन. जयपाल सिंग आहे ते. मुंडा समितीचे ऑक्सफर्डला शिकले आणि 28 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे कप्तान होते, जयपाल सिंग. मन्नू आणि चैतू कोयकू, हा उद्या जाऊन येऊ शकतो क्वेश्चन रिकाम्या जागेला. बैतूल उठावा आहे तो. मन्नू गौंड आणि चैतू कैकू, जंगल सत्याग्रह झाला होता, लक्षात घ्या, बैतूल. पुढे 24, संताळ चळवळ कशा संदर्भात आहे, मग यायला पाहिजे. युजली आपल्याला दिसते आदिवासींचं उल्लंघन. ठीक आहे, जल, जंगल आणि जमीन. मग जल, जंगल, जमीन याच्यामध्ये प्रामुख्यानं आदिवासींच्या जमीन लागवडीशी संबंधित होता संताळ चळवळ. पुढे कोणत्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती, इथे प्रामुख्यानं फोकस झाला पाहिजे. इंग्रजांना मदत केली होती. पेनचं ऑप्शन कुठे गेलं, आवाज द्यावर मागे मॅडम. नाही झालं रिकवर. हे चालू होतं ना, ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 25, इंग्रजांना मदत केली होती. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या, बाकाबाई भोसले इंग्रजांना मदत केली, बरोबर आहे. इथं उत्तरच डी आहे फक्त. बाकी जे आहे इथं विचारलं होतं, इंग्रजांना मदत केलेली होती. नागपूरची बाकाबाई भोसले त्यांनी बंडवाल्यांना विरोध केला होता, रादर उठाव दडपला होता नागपूरमधला, आणि मग बंडवाल्यांना मदत केली होती. बाकी तर पेठचा राजा भगवंतराव निळकंठ, मालोजीराव सावंत आणि नानासाहेब पेशवे हे स्वतः उठावात सामील होते. ठीक आहे, कुठे पुढे 26, 57च्या उठावाचे नेतृत्व भिल्ल्याच्या कोणत्या नेत्यांनी केलेले होते. ठीक आहे, इथे अशा टाईपचा क्वेश्चन लक्षात घ्या, मॅक्सिमम घेऊन जा. आता ABC आहे किंवा BCD आहे, तर आपण जनरली मला असं आठवते की काजी सिंग, खरजा सिंग वाचलाय आपण भिल्लामध्ये. आपण कुठलंही पुस्तक वाचत असेल तर काजी सिंग नाईक आहे त्याच्यामध्ये. म्हणून मग उत्तर मला 100% माहिती असायला पाहिजे, ABC की भीमा नाईक, काजी सिंग नाईक आणि मोवाशिया नाईक. हा नवीन नागोजी नाईक त्यांनी डिझाईन केला. ठीक आहे, 26चं उत्तर आन्सर ऑप्शन 3. नेक्स्ट पुढे 27, वरचा क्वेश्चन ज्याला डील करता आला त्याला इथे आला. कोणते बरोबर आहे,
तर रंगो बापूजी गुप्ते विश्वासघाता इंग्रजांच्या हवाली केले. उद्या जाऊन हा क्वेश्चन येऊ शकतो. पंत सचिव चिमणाजी रघुनाथ पहिले यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्रजांच्या हवाली केले. म्हणजे कोण फितूर आहे, जसं कृष्णाजी सिनकर आलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. पुढे राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. बरोबर आहे का? बंडवाला पाठिंबा दिला नाही. 100% ब चुकीचं आहे. नंतर कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घरातील चिमासाहेब उठावात सामील झाले. यस असणार आहे. आणि रंगो बापूजी गुप्तेचे चिरंजीव यांनी रामजी सिरसा यांना उठाव केलेला होता. बरोबर म्हटलं होतं. अ क ड असायला पाहिजे. आन्सर ऑप्शन 3. पुढे क्वेश्चन नंबर 28. 57च्या उठावाची केंद्र पेठ. पेठचे आहे भगवंतराव निळकंठराव. नरगुंद बाबासाहेब भावे. जमकुंचा आप्पासाहेब पटवर्धन. आणि सोलापूरचे व्यंकप्पा बेरी. स्टार करा, पाठ करा. महाराष्ट्रामधले 1857चा उठाव, विविध प्रदेश आणि त्याच्यामध्ये कोण सहभागी होतं, कोण नेतृत्व केलं, हे पाठ करून ठेवा. उद्या जाऊन डायरेक्ट विचारा सोलापूरमध्ये कोण नेतृत्व केलं, तर आलं पाहिजे आपल्याला. व्यंकप्पा नाईक बळवंत बेरी. ठीक आहे. नरगुंद नवीन आहे, बाबासाहेब भावे. बाकी दोन ऑलरेडी PYQ आहे. हे भगवंतराव कोळी, रामसाहेब पटवर्धन. त्यालाच आप्पासाहेब पटवर्धन. ठीक आहे. उर्फ नाव असू शकते बरेचदा, म्हणून त्याला काही गृहीत धरू नका. कधी आप्पासाहेब पटवर्धन देईन, कधी रामचंद्र पटवर्धन देईन. ठीक आहे. काय तर मग इथं उत्तर 4 3 2 1. 1 नंबर. 29 कोण आहे? मॅक्सिमम घेऊन जायचं. नागपूरजवळ कामटी व टाकडी येथे फौजा होत्या. 13 जून 57 रोजी बंड फुकण्याने ठरवले. याचे सूत्रधार कोण होते? मॅक्सिमम लॉंगेस्ट ऑप्शन इनायतुल्ला खान, विनायत खान, कदार खान आणि दीदार खान. जर कॉमन दिसतंय तुम्हाला काहीतरी तर मारायला पाहिजे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 30. 1857 मध्ये काजीसिंग व हे, इथे हे पाहिजे होतं, रिकामी जागा. दोन्ही भिल्ल नेते एक झाले आणि त्यांनी 1500 भिल्लाची पलटण उभा राहिली. भीमा नाईक. बघा मोवासिया नाईक पुन्हा डिवाइन केलेला आहे त्या अनुषंगाने. 31 सांगा. रंगो बापूजी गुप्ते पुन्हा पकडून दिलेला आहे. कृष्णाजी सदाशिवराव सिंदकर. आन्सर ऑप्शन 2. पाठ ठेवा. हा क्वेश्चन फॉरेस्ट मध्ये रिपीट झाला होता. 32 कोण होते? कोण होते सांगा ना. प्रताप सिंहाचे वकील रंगो बापूजी गुप्ते. आन्सर ऑप्शन 2. पुढे नामजोशी. आता 33 पासून कामगार चळवळ क्वेश्चन आहे. 33 आता सांगा. 1911 नामजोशी कोणती होती संघटना? सोशल सर्व्हिस लीग. पाठच करून ठेवा. कामगार चळवळ एकदम छोटा टॉपिक, 2 पेजचा, पण सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी प्रत्येक पेपरमध्ये कामगार चळवळीवर एक क्वेश्चन आहे. प्रत्येक आवर्जून. एखाद्या वेळेस 57च्या उठावर नसणार, पण कामगार चळवळ राहील. आणि 2 पेजचा फक्त टॉपिक आहे, म्हणून चांगला करा, पाठांतर करावं लागते. ठीक आहे. 1911 पाठ करून ठेवा. इथेही क्वेश्चन विचारलाय, इथे क्वेश्चन विचारलाय, आणि हा तिसरा क्वेश्चन सोशल सर्व्हिस लीग. म्हणजे वर्ष महत्वाचं आहे, व्यक्ती महत्वाचा आहे, त्याची संस्था सुद्धा महत्वाची आहे. पुढे कोणी ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी जागरूक कोण आहे? वालचंद्र रामचंद्र कोठारी. आजचं होमवर्क आहे तुम्हाला, ब्राह्मणेतर वृत्तपत्रे आणि त्याचे संपादक वाचून घ्या. ब्राह्मणेतर वृत्तपत्रे आणि त्याचे संपादक वाचून घ्या. पुढे 35 पहिली संघटना आहे ब्राह्मणेतरांची. पहिली संघटना जसं बॉम्बे असोसिएशन म्हटलं ते महाराष्ट्रातली पहिली आहे, तसं कामगार हितवर्धक सभा 1909 ची आहे. बरोबर आहे. त्याचं काम होतं कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला किंवा इत्यादी. तर या संदर्भात कोण कोण आहे संबंधित? तर भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर. त्यामुळे अ, ब आणि ड हे नवीन आणले, मित्र टाकलं वाटतं. आन्सर ऑप्शन 3. हरिश्चंद्र तालचेरकर, सीताराम बोले आणि भिवाजी नरे. पुढे आता 36 शेतकरी चळवळ. मुद्दाम तुम्हाला माहिती दिली आहे, सर्वच बरोबर आहे त्यातला. कृष्णराव भालेकर, दिनबंधू बरोबर आहे. दिनकरराव जवळकरांचं कोणतं आहे? तेज. विरा शिंदे होते पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष. आणि साने गुरुजींचं काम कुठं होतं? खानदेशात. आन्सर ऑप्शन 3 अब कड. याच्यातला उद्या जाऊन वनलाने लिहू शकतो हा क्वेश्चन. हा पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विरा शिंदे. 1920 मुंबई कामगार समितीची स्थापना कोणी केली? नारायण चंदावरकर. नारायण चंदावरकर. हा पाठ ठेवा, स्टार करा. 1920 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समिती. चुकीनं नारायण मेघाजी लोखंडे करू नका. ठीक आहे.
बीपी वाडिया म्हटलं मद्रास. 38 सांगा कोणती विधाने बरोबर आहे? अ ब क. कारण की डिप्रेस क्लासेस मिशन हे प्रामुख्यानं सामाजिक हेतून स्थापन केलेली आहे. राजकीय हेतू त्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. त्यामुळे राजकीय संघटना स्थापन करणे असा काही हेतू नव्हता. वरच्या तिन्ही गोष्टी बरोबर होत्या. नोकऱ्या मिळवून देणे, सार्वजनिक धर्म शिकवण आणि उद्योग, दवाखाने, शाळा, वसतिगृहे स्थापन करणे. काय तर उत्तर मग 3 नंबर. 39 अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नारायण टिळक यांनी डेक्कन रयत समाज तयार करा महत्वाचा आहे. हे आहे ब्राह्मणेतरची पहिली, ती नव्हती, माझं चुकीच झालं होतं. डेक्कन रयत समाज पहिली ब्राह्मणेतराची संघटना. अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नारायण टिळक. होमवर्क आहे याचे अदर सदस्य सुद्धा वाचा, कारण की 6 सदस्य आहे आयोगानं, 5 याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन विचारले आहे सदस्यावर. दिनकरराव जवळकर जहाल नेते होते, यस बरोबर आहे, चुकीचं म्हणू नका. नंतर देशाचे दुश्मन खटला सर्वांना माहिती आहे, जेदे आणि जवळकर. आणि खटला कोण घेतला होता? तो डॉक्टर बी आर आंबेडकर पहिल्यांदा ऍक्टिव्ह झाले होते पॉलिटिकली. आणि केशवराव जेदे 22 मध्ये छत्रपती मेळा बरोबर आहे. वन्नानर येऊ शकते. छत्रपती मेळा कोणाचा आहे? तर केशवराव जेदे. चुकीनं जवळकर वगैरे करू नका, सर्वच बरोबर. आन्सर ऑप्शन 39 1. 40 सांगा. हा क्वेश्चन चुकू शकतो मात्र. भारतात प्रथम कोणी सुरू केले शेतकऱ्यातर्फे सरकारकडे दाद? बऱ्याच जणी सत्यशोधक समाज केलं असेल तर लक्षात ठेवा. सार्वजनिक सभा. यस, पीपल्स युनियन 1918. माझा सुद्धा चुकला होता क्वेश्चन. स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? पण इथं आला असता क्वेश्चन. उपदेश कोणी दिला? तर मग हायर ऑथॉरिटी राजर्षी शाहू महाराज. बी आर आंबेडकर नसायला पाहिजे, कारण मग स्वतः केली असतं उपदेश केल्यापेक्षा, डायरेक्टली स्वतः स्थापन केली असती, बरोबर. मग इथे पीपल्स युनियन 1918 मुंबई लक्षात यायला पाहिजे कोण ऍक्टिव्ह होते. बिलकुल हे नाही मारायला पाहिजे. दोन पैकी एक जर चुकलं असेल तर ठीक आहे, पण इथं उपदेश देत आहे म्हणजे मग हायर ऑथॉरिटी असेल, बरोबर आहे. त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन राजर्षी शाहू महाराज. 42 हल्लाचा बचाव वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता इथे हा शब्द महत्वाचा होता, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मेढ. मग याच्यावरून लक्षात यायला पाहिजे होतं कोण आहे? कृष्णाजी भालेकर, दीनबंधू. 43 सांगा कोणता आहे? 1875 डेक्कन रायट्स. मग कोणतं कमिशन असेल? डेक्कन रायट्स कमिशन. आणि त्यासाठीचा कायदा तयार केला होता डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट 1879. डेक्कन रायट्स कमिशन. कोणते कमिशन नियुक्त केले आहे? आन्सर ऑप्शन 2. किती जण आहे? आन्सर ऑप्शन 3 केलेला आहे. तिसरा ऑप्शन केलेला आहे कोणतरी? नाही, ठीक आहे. डेक्कन रायट्स कमिशन लक्षात ठेवा. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ कोड 1879 ला त्यावर तयार केला होता. पुढे 44 किती जणांचा बरोबर आहे बघू आपण. पहिले तर हरिजन सेवक संघ बरोबर आहे का? अगदी विरोधात होते बी आर आंबेडकर, त्यांना शब्दच आवडत नव्हता तो हरिजन. महात्मा गांधी 1932. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीतून समता आहे का? नाही. सगळ्यात पहिलंच त्यांचं कोणतं? मूक नायक. पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी आहे का? नाही. पहिल्यांदा एकमेव प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी हजर होते. बी आर आंबेडकर मात्र तिन्ही गोलमेज परिषदात हजर होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिले 3 चुकले. विचारलं तुम्हाला आहे अयोग्य. आन्सर ऑप्शन अ ब क विधाने अयोग्य आहेत. चौथा उद्या जाऊन विचारू शकते. महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्यासाठी मंडळी दक्षिणा प्राईज फंडातून सहाय्य मिळाले. पुढे आता कामगार चळवळामधले वृत्तपत्र घेतले आपण. श्रीपाद अमृत डांगेचं कोणतं आहे? सोशालिस्ट. लाला लजपत राय कोणता आहे? आयटक. कितीतरी वेळा विचारला आहे ना, आयटक आणि इंटक कन्फ्यूज होऊ नका. आयटक रिलेटेड टू लाला लजपत राय, इंटक 1947 वल्लभभाई पटेल. ठीक आहे. आचार्य नरेंद्र देव कोण होते? सोशालिस्ट होते. आणि एम एन रॉय काय होते? रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी 1940. त्याच्या अगोदर 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस. उत्तर ठीक आहे. पुढे 1890 मुंबई गिरणी कामगार. अहमदाबाद टेक्सटाईल म्हटलं की महात्मा गांधी. बचं उत्तर 3, 2 ठिकाणी आहे ना. नंतर मद्रास म्हटलं तर कोण असणार आहे? बीपी वाडिया. कचं उत्तर 2, एकाच ठिकाणी. 4 3 2 1. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 कोण आहे? लाला लजपत राय. मुंबई गिरणी कामगार संघटना
नारायण मेघाजी लोखंडे. हे स्टार करा, पाठ करा. सांगा मानगाव. हे महत्वाचं आहे की मानगाव येथे परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले. तर मानगाव याचे त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. छत्रपती शाहू महाराज यांनी तसा निर्देश केलेला होता. ठीक आहे. इथे होमवर्क तुम्हाला असा आहे की अस्पृश्यता संदर्भात 3 परिषदा झालेल्या आहे आणि तिन्ही ठिकाणी अध्यक्ष वेगवेगळे आहे. मी सांगत नाही इथे तुम्हाला. एका ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर आहे, बरोबर आहे. एका ठिकाणी कोण आहे आपले सयाजीराव गायकवाड 18चे, आणि नंतर एका ठिकाणी छत्रपती शाहू महाराज दिल्ली. ठीक आहे. तर हे तिन्ही बरोबर पाठ करा. ठीक आहे. पुढे अनार्य दोष कोण होते? अनार्य गोपाळ बाबा वलंकर. अनार्य दोष परिहार. दलित चळवळ होमवर्क आहे तुम्हाला आज. ठीक आहे. की दलित चळवळ आज जाऊन वाचा आत्ता इथून गेल्या गेल्या, की ज्या काही दलित चळवळच्या संदर्भात ज्या काही 3-4 पर्सनॅलिटी आहे, जास्त काही विचारत नाही. गोपाळ बाबा वलंकर, किसन फागूजी बनसोडे. ठीक आहे. त्याच्यावरच जास्त क्वेश्चन विचारले जाते. तर ते प्रॉपर करा. किसन आणि हे शिवराम जानवा कांबळे. याच्यामध्ये ओम आदिशक्ती असं काहीतरी असलं तर शिव, नंतर किसन फागूजी बनसोडे चोखा मेळा असं पाठ करून ठेवा. ठीक आहे. जमीनदाराच्या निषेधार्थ 500 शेतकऱ्यांनी अलाहाबादमध्ये. बघा इथे हा क्वेश्चन विचारला, नंतर विचारला होता की कुठे? अलाहाबादमध्ये. तर कोण आहे? बाबा रामचंद्र. 50 कोण आहे? महाराजा सयाजीराव गायकवाड. 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषद. मानगाव म्हटलं तर बी आर आंबेडकर, आणि मुंबई म्हटलं अस्पृश्यता निवारक परिषद तर महाराजा सयाजीराव गायकवाड. आणि नागपूर, दिल्ली नाही, नागपूरचे होते छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे. पुढे 51. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. मुद्दाम STI मेन्स मधला हा क्वेश्चन आहे. लॉजिक काही लावू नका, पाठ करा सरळ. नागपूरमध्ये पहिली अखिल भारतीय दलित महिला परिषद, याचे अध्यक्ष होते डोंगरे सुलोचनाबाई. आणि बुलढाण्यातील मलकापूर येथे मिसेस रेगे. दोन्ही बरोबर आहे. 52. 52 कोण होते? स्वामी आनंद. आत्ता मेन्स मधला आहे हा क्वेश्चन. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठीच्या समितीचे चिटणीस कोण होते? स्वामी आनंद होते. 53 सांगा. दख्खनचे दंगे 1875 कोणत्या 2 जिल्ह्यात? पुणे आणि नगर. आन्सर ऑप्शन 4. 1890 हाच रिपीट झालाय. गिरणी कामगार संघटना कोण आहे? नारायण मेघाजी लोखंडे. सर्वात मोठे गनिमी युद्ध तेलंगणा आंदोलन आहे, लक्षात. ऍक्च्युली हा क्वेश्चन टाकायचा नव्हता, कारण की हा नंतरचा आहे. स्वतंत्रोत्तर भारतच्या अनुषंगानं शेतकऱ्याचे सर्वात मोठे गनिमी युद्ध आधुनिक भारताच्या इतिहासातील आहे तेलंगणा आंदोलन. तेलंगणा आंदोलनानं भारताच्या स्वातंत्र्य जेव्हा मिळत होतं तेव्हा पॅरलली साऊथमध्ये फार किओस निर्माण केला होता. कोणता आहे? तेलंगणा आंदोलन. ठीक आहे. पुढे कोळींच्या संघर्षाबाबत 3 टप्प्यामध्ये झालेले होते, हे माहिती आहे आपल्याला. हे 3 टप्पे हेच आहे: 24, 39, 45. पुढे 3 त्याच्या जमाती होत्या, 3-4 जे काही असेल ते. इंग्रज कोळीचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत. यस, हे त्यांचं अपयश आहे. आन्सर ऑप्शन 4. वरील एकही अयोग्य नाही. आता तुम्हाला होमवर्क आहे की कोळ्यांचे 3 टप्प्यात झाले होते. तर पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्याचं नेतृत्व कोण केलं? दुसऱ्या टप्प्यामध्ये तर नेतृत्व नव्हतं. पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नेतृत्व कोण केलं त्याचे नाव बघून घ्या. ठीक आहे. कोळ्यांचे उठाव. 57 व्हॅलेंटाईनची रोल कोण आहे? लोकमान्य टिळक. इंडिया अनरेस या पुस्तकात पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी कोण आहे? मुक्ता साळवे. 59 पुनर्विवाहोत्तेजक मंडळी. विधवा विवाहोत्तेजक मंडळ आणि पुनर्विवाहोत्तेजक मंडळी. विष्णू शास्त्री पंडित. आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळ रानडे की कर्वे? ते एकदा चेक करा पुन्हा, की रानडे आणि कर्वे मला माहिती आहे, त्या अनुषंगाने पाठ करा. रानडेची कोणती होती आणि कर्वेंची कोणती होती. ठीक आहे. होमवर्क आजचं, कारण की विधवा विवाह संदर्भात ह्या तिघांचं काम दिसतंय: विष्णू शास्त्री पंडित, रानडे आणि कर्वे. पुढे 60 बघा. यस, 60चं काय? बाळशास्त्री जांभेकर. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे. किती? 6 जानेवारी आहे का? 6 जानेवारी महाराष्ट्र वृत्तपत्र. मराठीतले पहिले पत्रकार
अक्कलकोटच्या युवराज शिक्षक कुलाबा वेधशाळेचे संचालक. पुढे 61 दादोबा पांडुरंग तळखरकर. यस, कोणती आहे? मानव धर्म सभा. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने परमहंस मंडळी. जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. पंडिता रमाबाई मुक्ती सदन आणि पंजाबराव देशमुख शेतकरी संघ. हा पाठ करा. आयोगानं डेट दिली आहे, तर उद्या जाऊन आयोग विचारू शकते की शेतकरी संघ पंजाबरावांचा केव्हा स्थापन झाला. बरोबर आहे. त्या अनुषंगानं, कारण की कृषी सेवक समाज हा 1955 54-55चा आहे. कोणाचा आहे? पंजाबराव देशमुख. इथे लक्षात ठेवा. आणि होमवर्क आहे आज तुम्हाला पंडिता रमाबाई यांच्याबद्दल, यांच्या संस्था वाचा. मुक्ती सदन, शारदा सदन, सदानंद सदन. बरोबर आहे. हे सगळे सदन आणि ते कशासाठी काम करत होते. पंडिता रमाबाई होमवर्क आहे या क्वेश्चनच्या अनुषंगाने. 62 नेशन म्हणजे एकमय. स्टार करा, महत्वाचा आहे, नवीन आहे. महात्मा ज्योतिबा फुले. आन्सर ऑप्शन 3. नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? आन्सर ऑप्शन 3 महात्मा ज्योतिबा फुले. 63 वेदोक्त धर्मप्रकाश. कोणाचा आहे? विष्णू भिकाजी गोखले. कोणाचं मूळ नाव बघून घ्याल. 64 कोण होतं मग? आपल्याला माहित आहे, डोंगरीतले 101 दिवस असं पुस्तक सुद्धा आहे छोटेखानी, ज्यामध्ये टिळक आणि आगरकर जेलमध्ये सोबत होते, तुरुंगात. त्याच्या संदर्भात जंगी मिरवणूक काढणारी कोण आहे यांचं? तर आहे यंदे आणि लोखंडे. अ आणि ब. आन्सर ऑप्शन 1 नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावळराम यंदे. आणि लास्ट 65 कोण आहे मग? सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते आत्माराम पांडुरंग तरखड. यांच्या ज्या काही मुली होत्या त्यापैकी एक म्हणजे अन्नपूर्णा. 65चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. ओके, करा कॅल्क्युलेट. किती? यस. ठीक आहे, घ्या 66 पासून. नॅचरल क्लासिफिकेशन ऑलरेडी PYQ होता, पुन्हा आता रिसेंटली 23 मध्ये रिपीट झाला होता. बेंथम आणि हुकर. नॅचरल क्लासिफिकेशन लक्षात ठेवा, बेंथम आणि हुकर. नंतर पुढे एम्फिबियन्स कोण आहे? ब्रायफायटा. 67चं उत्तर 2. 68 अल्गी आणि फंगी कोणत्या गटातले आहे? थॅलोफाइट्स. 68चं उत्तर 2. 69 अगार, जे आईस्क्रीम प्रोडक्शन वगैरे मध्ये वापरते, रेड अल्गी आहे ते, आईस्क्रीम प्रोडक्शन वगैरे मध्ये वापरते. 70 ब्रायफाइट्स डिपर फ्रॉम टेरिडोफाइट्स. काय वेगळं असतं त्यात? नॉन वॅस्क्युलर. ठीक आहे. 71 वस्क्युलर सिस्टीम प्रोड्युसेस स्पोर्स बट नॉट हॅज अ सीड, दॅट इज टेरिडोफायटा. कारण की अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म नेक्स्ट आहे. पुढे 72 फॉन्स हार हे नेमके कुठे असते? टेरिडोफायटा. फॉन्स आर क्लासिफाईड इनटू टेरिडोफायटा. 73 यस लायकेन्स कनेक्टिंग लिंक आहे. तर मग त्याच्यामध्ये फंगस आणि अल्गीचा काय रोल आहे त्याच्यावरच आयोगानं बरोबर चुकवलं आहे. त्याच्यामध्ये फंगस मेक अवेलेबल द मॉइश्चर अँड मिनरल्स टू अल्गी व्हाईल फूड आर प्रिपेअर्ड बाय, असं काहीतरी चुकलं आहे. त्याचं उत्तर 2. कोणते वर्णन बरोबर आहे? 2 लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 74 यस ऑर्डर माहीत पाहिजे तुम्हाला. कसा आहे ऑर्डर? आन्सर ऑप्शन 4. रिपीट झाला आहे क्वेश्चन हा दोनदा रिपीट झालेला आहे. पाठ करून ठेवा. जीनस डॉट स्पेसिस. सगळ्यात स्मॉल जो कोर आहे तो आहे स्पेसिस आणि सगळ्यात मोठा ब्रॉड आहे किंगडम. किंगडम इंटू फायलम इंटू क्लास इंटू ऑर्डर इंटू फॅमिली इंटू जेनस अँड लास्ट स्पेसिस. 75
ॲस्परजिलस नायगर आहे तो. झिंक एलिमेंट नेसेसरी फॉर नॉर्मल ग्रोथ अँड स्पोर फॉर्मेशन. अमिबा प्रोटोझॉन असते, बरोबर आहे. याच्या संदर्भात काय बरोबर आहे, तर क्लासिफिकेशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा, जर मल्टी स्टेटमेंट आला तर कुठेतरी एक आयोग चुकवते. हा नेहमीच ऑब्झर्वेशन आहे. याही वेळेस ते सत्य झालं. राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये पाहिलं तुम्ही. ABC, कारण की पुढचा स्पॉन्जियाबद्दल बोलत होता. पोअर बिअरिंग ॲनिमल. 77 ग्रुप ऑफ फंगी म्युकोरल्स इज कॉल्ड ब्लॅक मोल्ड्स. हा NCERTतून आलेला होता. 77चं उत्तर आहे 1. 78 कोण आहे, व्हायरसेस. एक्सेप्शन आहे ते सगळ्या त्याला. 79 बायनॉमियल सिस्टीम कोणाची आहे, कार्ल लिनियस. लास्ट 80 ऑटोट्रॉप्स असे असतात जे प्रिपेअर देअर ओन फूड. 80चं उत्तर आहे 2. नेक्स्ट आहे आता 81. याच्यामध्ये सर्वांचे उत्तर वेगवेगळे असतील. आता आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे, 23. 12 6 3 1 1. एक सरळवाला आणि एक उलटावाला शेवटचे, तसे मिळून एखाद्याचं 22 आलं असेल, पण उत्तर 23 आहे. ठीक आहे. 82 याचं काय लॉजिक आहे की क्रॉस करायचं आणि त्याचं मल्टिप्लाय करायचं. 1 2 3 4 1 2 3 4, बेदोनी 4 3 त्रिक 9 4 चौक 16 आणि एक शेवटी सोडू नका. आन्सर ऑप्शन आहे 30. 83 याचंही सेम लॉजिक आहे. खालून वरपर्यंत नंबरिंग करत जायचं, 1 2 3 4, कारण की दिसतंय आपल्याला तिथं ट्रायंगल आहे. जेवढ्या रेष असतील तेवढं नंबरिंग करायचं, मग त्याची ॲडिशन करायची. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. 84चं उत्तर आहे 12, 3 नंबर. 85 याचं उत्तर आहे 3, सॉरी 2, 315. सेम लॉजिक आहे. 86 आन्सर ऑप्शन आहे 3, 36. याच्यामध्ये नंबरिंग करा तुम्ही, येईल. 87चं उत्तर आहे 1, 20. 88चं उत्तर आहे 24, म्हणजे 20 आहे उत्तर येतं 4 नंबरचं असं म्हणत. 88चं उत्तर 4. 89चं उत्तर आहे 3, 48. 90चं उत्तर आहे 2, 20. असे काही पॅटर्न ठरले आहे, तुम्ही पाठही करू शकताय, कारण की बऱ्याचदा असं काउंटिंग फिगर जो आहे ना, हा रिपीट झालेला दिसून येतो. 3 एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळे हे जे ठरले आहे आपले 10 क्वेश्चन, हे जरी तुम्ही बघून ठेवले आणि पाठ करून ठेवले तरी चालेल, वेळ वाचेल. 91 घ्या, SCF वर आहे. आन्सर ऑप्शन 22. LCM SCF. 92चं उत्तर आहे 2, 10. 93चं उत्तर आहे 2, 12 47. सॉरी 12 2 48. 94चं उत्तर आहे 4, 9.6. सॉल्व करा. 95चं उत्तर आहे 3, 36. 96 याचं उत्तर पुन्हा SCF वरच आहे, 36. 97 याचं उत्तर आहे 1, 7. आजचे वय म्हटलं आहे, पहिले वेगळं उत्तर निघेल तुमचं. 98 क्रिकेटवाल्यांचा बरोबर यायला पाहिजे. याचं उत्तर आहे 3, 75. 99 याचं उत्तर आहे 3 मिनिट्स, उत्तर नंबर 2. आणि 100 याचं आन्सर ऑप्शन आहे 1, 24/7. ठीक आहे. टार्गेट डे 5 आज आलेला आहे तुम्हाला. उद्या असेल टार्गेट डे 6. 5 आणि 6वर परवाच्या दिवशी आपलं लेक्चर असेल. आणि मग 7वी जे, कारण की तुम्हाला 7चं टार्गेट मॉर्निंगलाच आलं असेल, तर लगेच आपण काही टेस्ट घेऊ नये. आपण ते केलं आहे मिक्स स्ट्रॅटेजी सेशनसोबत. म्हणजे गुरुवारी आपलं काय असेल, 7वी टेस्टचं डिस्कशन असेल आणि सोबत अर्धा तासामध्ये पुढचं 15 दिवसाचं तुम्हाला नियोजन सांगण्यात येईल. त्या लेक्चरला आवर्जून या. ठीक आहे, क्लिअर. आजचा आपला टॉपिक आहे ठीक आहे. म्हणजे इथून पुढचे जे काही उर्वरित दिवस आहे, त्याला तुम्हाला फक्त एकच आवर्जून लक्षात घ्यायचं आहे, तुमचा जो फोकस आहे ना, तो डायव्हर्ट नाही झाला पाहिजे. तुम्हाला फक्त रात्री झोपताना उठल्यानंतर काही करताना फक्त 21 डिसेंबरच आठवली पाहिजे. जो इथून पुढे एवढ्या दिवसामध्ये जे काही आपल्याशी उर्वरित दिवस आहे, जसं आजची तारीख किती आहे, 1 डिसेंबर, म्हणजे फक्त 20 दिवस आपण असं गृहीत धरू. आजचा दिवस इन्क्लूड केला आपण. तर ह्या पुढच्या 20-21 दिवस आणि 21व्या दिवशी योगायोगानं आपला काय पेपर आहे. 21 दिवस फार चांगला आकडा आहे, बरोबर. सो बेसिकली लक्षात ठेवा, आजपासून इथून पुढे 21 दिवसापर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला दिसलं पाहिजे 21 डिसेंबरचे 11. 12चा विचार करू नका कोणी.
इथं 12 नंतरची प्लॅनिंगचा विचार करू नका, है ना. आलं लक्षात. सो बेसिकली त्याच्यावर फोकस करा तुम्ही. तुम्ही जर हे करू शकलात फोकस, आणि युजली आता काय करा, थोडं मॉर्निंगला जे काही स्वतःचं अफर्मेशन असते, बरोबर आहे, मेडिटेशन सारखा जो विषय आहे, बरोबर आहे, किंवा आपण जे एक्सप्रेस करतो ग्रॅटिट्यूड, अशा गोष्टी करायला पाहिजे शेवटच्या दिवसा. म्हणजे हे तर नेहमीच करायला पाहिजे ॲक्च्युली, पण आता करत नसाल तर इथून सवय लावा, की काय करा, की स्वतःला सांगा, स्वतःच्या सिस्टीमला, की इथून मी त्या दिवशी 11 वाजता 100% पॉझिटिव्ह असणार आहे, माझा अभ्यास झालेला असणार आहे, आणि मी माझा आत्तापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे. ठीक आहे, असं सतत सांगत राहा पुढच्या 21 दिवसामध्ये. डायव्हर्ट बिलकुल कुठल्याही गोष्टीनं होऊ नका. घरचे काही कामं असतील तर बिलकुल आता 21 दिवस अवॉइड करा. काही फंक्शन्स असतील तर काही तुमच्या हजेरीने ते काही गोष्ट व्हायची राहणार नाही आहे. तुम्ही इतके प्रमुख नाहीच आहे, बरोबर आहे. तिसरं महत्त्वाचं, ज्या काही तुमच्या फॅमिली इश्यूज आहे, पर्सनल इश्यूज आहे, किंवा मग काही हेल्थचे इश्यूज असतील, तर त्यांना त्यांच्या जागी असू द्या. तुमचं अभ्यासाची सर्वात महत्त्व टॉप मोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे. ठीक आहे. तर इथून 21 दिवस झोकून द्या स्वतःला. न भूतो ना भविष्य. ती आजपर्यंत जे केलं नाही ते स्वतःचे एफर्ट्स टाका. 100% त्याचा रिझल्ट तुम्हाला कन्वर्ट झालेला दिसेल 12च्या ठोक्याला. 21 तारखेला दुपारी 12 वाजताच लक्षात येते की आपलं होते की नाही होत. आन्सर की येऊ द्यायची वाट पहा, नाही लागत. क्लिअर. सो लक्षात ठेवा, बी फोकस्ड. ठीक आहे. बिलकुल आजूबाजूच्या कोणत्या एक्झाम असेल तर त्याला आता टार्गेट करायचं नाही. नाही तर महाज्योती आहे, सरळ सेवा आहे वगैरे, मागे तर आता राज्यसेवा प्रिलिमच्या वेळेस फार जास्त डायव्हर्जन होतं. काही काम नव्हतं ना. म्हणजे मला असं वाटते, महाज्योतीचे 10,000 जरी महत्त्वाचे असले, तिथं जर राज्यसेवा प्रिलिम्स येऊन निघून आपण जर मेन्सला पोचलो तर ते फार मोठी एक अचिव्हमेंट असते, है ना. म्हणून मग आता इथून पुढच्या 21 दिवसामध्ये आवर्जून फक्त त्या एका आपल्या ऑरामध्येच राहा. ना निगेटिव्ह बोलायचं आहे तुम्हाला, ना त्या लोकांसोबत राहायचं आहे, बिलकुल नाही. म्हणजे आणि पूर्ण स्वतःच्या ज्या वाईट सवयी आहे, बरोबर, उशिरा उठणं किंवा टाइमपास करणं, गॉसिप, ठीक आहे, काही पण बळबळ करणं नुसतं नाही. तुमचा रादर जर बळबळी झाली पाहिजे मित्रामित्रामध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये, तर ती अभ्यासाच्या रिलेटेड असले पाहिजे. सांगणं एकच आहे की इथून पुढचे 21 दिवस मॅक्सिमम तुम्ही त्या वातावरणात त्याच्याशी निगडीतच बोललं पाहिजे, त्याच्याशी निगडीतच विचार केला पाहिजे. बिकॉज गौतम बुद्ध सेट, ठीक आहे, व्हॉट यू थिंक यू बिकम्स. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जो विचार करणार आहे इथून पुढे तेच तुमचं होणार आहे. त्यामुळे विचारही इतका पॉझिटिव्ह करा आणि त्या विचाराला तुमच्या कृतीची जोड द्या. 100% होऊन जाईल. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. ओके. चांगला अभ्यास करा. एक एक दिवस महत्त्वाचा आहे. रविवार रविवार सगळे हे इंग्रजांना देण्याला आपल्याला मोठा शाप आहे. जसं गहू शाप, मिल्क, तसा संडे हा इंग्रजांनी दिलेला श्राप आहे भारतीयांना. हा की संडेचाच आपले सगळे प्लॅन होऊन जाते, बरोबर आहे ना. पण ॲक्च्युली आपण इनॅक्टिव्ह होऊन जातो संडेला. पण संडे हा दिवस आणखी जास्त आउटपुट देऊन वापरायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे 21 दिवस पुढचे संडे वगैरे सगळे विसरून जा. सगळे दिवस आपल्यासाठी सारखे आहे. आलं लक्षात. चांगलं करा. मेन्सला आपण सोबत असू. मेन्सला म्हणजे माझ्याबद्दल जॉईनिंगबद्दल लेट होत आहे असं म्हणत आहे, तर बेसिकली फार लेट होईल, अजून 5-6 महिने लागतीलच. त्यामुळे मेन्ससाठी मग आपण सोबतच आहे सगळे. तर तुम्ही करा व्यवस्थित. ठीक आहे. थँक्यू. परवाच्या दिवशी दुपारी 3 वाजताच भेटू.